नमस्कार मित्रांनो, तुम्ही देश विदेशातल्या बातम्या बघत असता. आजकाल टी व्हीवरती ह्या बातम्या रोज येत असतात. खरं तर इंग्लंड आणि फ्रान्समध्ये अलीकडे ह्या बातम्या मोठ्या प्रमाणात येतात की त्या ठिकाणी जे इमिग्रंट आहेत, जे इतर देशाहून त्या देशात स्थलांतरित झालेले आहेत, त्याच्यातले जास्त करून मुसलमान आहेत आणि ते सतत दंगली घडवत असतात, सतत कुठेतरी जाळपोळ करत असतात आणि तिथल्या स्थानिक ख्रिश्चन लोकांना, त्यांच्या मुलींना मोठ्या प्रमाणात ते त्रास देतात. मध्यंतरी खूप वाईट वाईट अशा बातम्या होत्या की ज्या आपण ऐकण्याच्या परिस्थितीसुद्धा नव्हतो. अशा विकृत अशा त्या बातम्या होत्या. लहान लहान मुलींना तिथले मुसलमान बळजबरीने कुठेतरी नेऊन त्यांच्यावर रेप करत होते आणि काही तर त्यांच्याशी लग्नही करत होते किंवा त्यांना सामूहिकरित्या त्यांच्यावर बलात्कार करत होते. अशा एक विचित्र प्रकारच्या बातम्या आपण ऐकतो. त्याच्यातल्या सगळ्याच खऱ्या नसतील, पण तरीसुद्धा म्हणतात ना, जिथं दूर निघतो तिथं नक्की जाळ झालेला असतो, तसा हा प्रकार आहे. आज अलीकडे सुद्धा मध्यंतरी मोठ्या प्रमाणात हे सगळे प्रकार झाले. जर्मनीमध्ये झाली, इंग्लंडमध्ये झाली, फ्रान्समध्ये झाली. तरीही तिथले सरकार अजून जागं व्हायला तयार नाही. त्याबद्दल इमिग्रंट विरोधी टॉमी रॉबिन्सन यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि आता इंग्लंडमध्ये जो मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोकांचा, म्हणजे स्थानिक तिथल्या इंग्लिश लोकांचा जो मोर्चा निघाला, या मुसलमान इमिग्रंट आणि मुसलमान समाजा विरोधात त्यांनी मोठ्या प्रमाणात नेतृत्व केलं आणि त्या ठिकाणी अमेरिकन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या गोमेन यांनी भाषण केलं आणि त्यांनी असं सांगितलं की मुसलमान हा बलात्कारी आहे, हा रेपिस्ट आहे. आणि विशेष म्हणजे या गोमेन यांनी कुराण जाळलं आणि त्याचा व्हिडिओसुद्धा त्यांनी काही दिवसापूर्वी समाज माध्यमावर टाकला होता. त्यांनी असं सांगितलं की अभी नाही तो कभी नाही. आत्ता जर तुम्ही बदल केला, आत्ता जर तुम्ही ह्या इमिग्रंट आणि मुस्लिम रेपिस्टा विरोधात, मुस्लिम अराजकतेविरोधात जर उभ्या राहिले नाही तर तुमचं पतन एक दिवशी निश्चित आहे आणि या ठिकाणी ह्या देशावर लवकरच मुसलमानांचं राज्य होईल आणि शरिया कायदा लागू होईल. जर शरिया कायदा लागू झाला तर तुमच्या मुलींशी ते लग्न करतील आणि त्या मुलींना बुरखा पांघरावं लागेल आणि पूर्ण राज्यकारभार हा मुस्लिम लोकांच्या ताब्यात जाईल आणि त्या ठिकाणी शरिया कायदा लागू होईल, अशापर्यंत त्या बोलल्या. खरं तर हे सगळं आपण आज ऐकतो तर आपल्याला ती अतिशयोक्ती वाटते, पण मित्रो तसं नाही. जर नीट बघितलं तर जर्मन, फ्रान्स आणि इंग्लंड, इटली, जे सगळे युरोपीय देशामध्ये एक मुलगा आणि असं म्हणतात त्यांच्यासोबत एक कुत्रा, एवढंच त्यांचं कुटुंब आहे. आणि इकडे मुसलमान पुरुष 4 स्त्रियांची किंवा 2 स्त्रियांची, 3 स्त्रियांची लग्न करून 8-8, 10-10 मुलांना जन्म घालतो. म्हणजे आता पूर्ण जगभर इस्लाम पसरावा, पूर्ण जगात एक नंबरची मुसलमान लोकसंख्या व्हावी आणि सगळ्या जगभर शरिया कायदा लागू व्हावा, अशी जी त्यांच्या धर्माने शिकवण दिलेली आहे, ती शिकवणचं तंतोतंत पालन करण्यासाठी हा समाज पुढे सरसावला आहे. आणि लवकरच हे 8 आणि 7, 10 मुलं असणारा समाज हा जगात एक नंबर होईल आणि तो त्यांच्या धर्माची शिकवण सगळ्या जगावर लादेल. म्हणजे आज युरोपामध्ये जी संस्कृती आहे, जे कायदे आहेत, जो समाज आज मोठ्या प्रमाणात प्रगल्भ आहे, इतिहासामध्ये, सायन्समध्ये, संशोधनामध्ये जो पुढं आहे, टेक्नॉलॉजीमध्ये, व्यापारीमध्ये जो एक नंबर आहे, तो समाज परत अरब समाजासारखा मागासलेला होईल. आणि आज जी अफगाणिस्तानची स्थिती आहे, ती स्थिती ह्या युरोप खंडामध्ये लवकर होण्याची शक्यता आहे. कारण 20 वर्षापूर्वी तिथल्या एका इमामाने असं सांगितलं होतं की एक दिवस इंग्लंडची जे पंतप्रधानचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी आम्ही इस्लामी झेंडा लावू. तेव्हा बघा, अशा पद्धतीने त्यांची विचारसरणी आहे. त्यामुळे टॉमी रॉबिन्सन आणि गोमेन ही महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध करते
आणि त्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करते. त्याच पद्धतीने जे उजवे नेते आहेत, या नेत्यांवर जरी मोठ्या प्रमाणात डावे टीका करत असतील, कम्युनिस्ट मोठ्या प्रमाणात टीका करत असतील, तरीसुद्धा ते म्हणतात ते बरंचसं आणि 100% सत्य आहे. कारण अशा प्रकारची घटना सगळ्या ठिकाणी घडत आहेत. आणि मित्रहो, एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं घडत असताना जी युरोपाने जी सहानुभूती त्या ठिकाणी अरब देशांना दाखवली, जी मुसलमान देशांना दाखवली, कारण उत्तर आफ्रिकेमधून ज्या पद्धतीने सिरिया, इराण, इराक आणि त्यानंतर ट्युनिशिया, अल्जेरिया, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, इराक या ठिकाणाहून जे लोक चांगले आयुष्य जगण्यासाठी, व्यापार धंद्यासाठी, नोकरी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले, त्यांना युरोपाने मोठ्या प्रमाणात आश्रय दिला आणि मानवी दृष्टीने त्यांना वागवलं. त्याच्या उलट ती लोक आज वागत आहेत आणि हे सगळं जग बघत आहेत. तेव्हा मग तिथल्या समाजाने सावध होणे गरजेचं आहे, असं टॉमी रॉबिन्सन आणि गोमेन यांचं म्हणणं आहे. आणि ते तर असं म्हणतात की इंग्रजांचं जे सरकार आहे ते इथून उलथून लावायला हवं आणि या ठिकाणी कट्टर देशप्रेम ही इंग्रजांच्या मूळ वंशाचं, म्हणजे खरं तर या देशावर प्रेम करणारा व्यक्ती जो ह्या सगळ्या गोष्टींना रोखू शकेल, जो मुसलमानांना ह्या देशातून हाकलून देईल आणि मुसलमानांचे जे अराजक चालू आहे याला बंधन घालेल, असा नेता येणं गरजेचं आहे, असं त्यांना म्हणणं आहे. आणि तिथला समाजही मोठ्या प्रमाणात जागरूक झाला, पण अजून तो तसा एवढा जागरूक नाही. हळूहळू तो जागरूक होईल, पण फार वेळ जायला नको, कारण आजच 10 ते 15% मुसलमान त्या देशामध्ये जमा झालेले आहेत आणि लवकरच त्यांची लोकसंख्या वाढत जाईल. तेव्हा मित्रहो, आज युरोपची जी आज परिस्थिती आहे त्याच्यापासून आपण बी फारसे लांब नाही. फक्त एवढंच की ते तळ्यात आहेत आणि आपण बळ्यात आहोत. आपण बी लवकर तळ्यात जाऊ. तेव्हा भारतीय लोकांनी, भारतीय विशेष म्हणजे हे जे देशावर प्रेम करतात, मग ते कुठल्याही धर्माचं असेना, ते मुसलमान असले तरी चालतील, ते शीख, ख्रिश्चन, यहुदी, पारशी, जैन आणि हिंदू, हे सगळे फक्त या देशावर जे खरोखर प्रेम करतात, इथल्या संस्कृतीवर जे प्रेम करतात, त्यांनी आजच सावध राहिलेलं बरं. आणि त्या पद्धतीने त्यांनी समाजासाठी काहीतरी आपण देणे लागतो, हे बघून हा देश कसा एकूण राहील. कारण याचा अनुभव आपल्याला 1947मध्ये आलेला आहे. त्या ठिकाणी भारताचे 2 तुकडे झाले, पाकिस्तान, बांगलादेश. आझाद तुकडा परत होऊ नये असं वाटत असेल तर आपण जागे राहणं गरजेचं आहे. ते तुम्हाला टॉमी रॉबिन्सन आणि रिपब्लिकन नेत्या गोमेज यांनी ओरडून सांगितलं, ते आपण ऐकावं अशी माझी इच्छा आहे. नमस्कार.